ती म्हणाली कंटाळा आलाय, कुठेतरी जाऊया, आणि मग आमचं दमणला जायचं ठरलं. प्रचंड धावाधाव करत आम्ही लकीली मिळालेली तत्काळ सीट पकडली आणि मग सुरू झाल्या 4-5 महिन्यांच्या पेंडिंग गप्पा. असं फ्युचर नको बाबा, असा विचार करता करता वापी आला आणि तिथून रिक्षा करून आम्ही दमणला उतरलो. आधी पोटोबा आणि मग रूम शोधोबा म्हणत मस्त जेवून घेतलं. नंतर आसपास 7-8 हॉटेल्स फिरून झाल्यावर पुन्हा पहिल्याच हॉटेलमध्ये येऊन रूम बुक केली आणि सनसेट साठी निघालो. तिथे बसून आधीच्या पॉज केलेल्या गप्पा पुन्हा रिझ्यूम केल्या. जस्ट गर्ल्स थिंग्स. तोपर्यंत सनसेट झाला सुद्धा आणि आकाश असं रंगीबेरंगी दिसू लागलं. असा सनसेट मी पहिल्यांदाच पाहिला असेल. कंसात असं मी प्रत्येक नवीन ठिकाणी पाहिलेल्या सनसेटला बोलते बरं. मग चालत चालत तिथल्या नाईट मार्केटला गेलो. 2-4 ओळखी केल्या, नको ती शॉपिंग केली आणि थोडं खादाडून रूमवर गेलो. पण एकदम सुरळीत जाईल ती ट्रिप कसली, तर माझ्या पायात थंडीने वाद भरला. मग स्वतःच्या पायांना गरम पाण्याने आणि पोटाला वॉफलने शांत केलं. झोपता झोपता स्कूटी रेंट करण्यासाठी स्कूटीवाल्याला 4-5 फोन केले खरे, पण आम्हाला स्कूटी मिळणार नाही हे सकाळी समजलं. पण जे होतं ते चांगल्यासाठीच होतं म्हणतात ते खरंय. मग दुसऱ्या दिवशी आम्ही नक्की काय केलं हे पाहायचं असेल तर मला पटकन फॉलो करून टाका बरं.